नंतरची बातमी आहे संजय राऊत यांच्या दाव्याची। शिंदेशिवाय भाजपनं शपथविधीची तयारी केली आहे। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागणार होती। संजय राऊत यांचा हा खळबळजनक दावा आहे। तर सुप्रिया सुळे यांची देखील शिंदेंवर प्रतिक्रिया आहे। शिंदेशिवाय शपथविधीची तयारी हे नाकारता येत नाही। व्हॉट्सअपवर आलेल्या निमंत्रणात 2च नावं होती, ती खरी की खोटी मला माहिती नाहीये असं देखील सुळेंनी म्हटलंय। मग त्यांना घ्यावीच लागली, नाहीतर त्यांच्याशिवाय शपथविधी सोहळा पार पाडण्याची तयारी भाजपनं केली होती। त्यांच्याशिवाय माझ्याकडे माहिती आहे, फक्त मी माहितीशिवाय बोलत नाही। सरकारमध्ये आमची माणसं आहेत, सरकारमध्ये आणि राजकीय त्या वर्तुळामध्ये आमचे इथे चिंतक असतात आणि आहेत, आणि त्यांच्या पक्षात सुद्धा आहेत, त्यांच्या गटात सुद्धा आहेत। आमच्याकडे सगळे असतात। ते पद रिकामं ठेवलं जाणार होतं की दुसऱ्याला दिलं जाणार होतं? नाही, ते मी कसं काय सांगू, पण जर हा अडळतट्टूपणा असाच राहिला असता दाबदबावाचा, तर त्यांच्याशिवाय पुढे जा असं भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांनी खाली कळवलं होतं। शिवाय शपथविधी पार पाडा शक्यता नाकारता येत नाही, कारण का एक आमंत्रण फिरत होतं व्हॉट्सॲपवर, त्याच्यात 2च नावं होती। त्याच्यामुळे नक्की काय झालं, काल मी खरं तर पार्लमेंटमध्ये 2 महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होती, त्याच्यात मी दिवसभर व्यस्त होते, कारण बरेच आरोप प्रत्यारोप दोन्ही बाजूनी काल चालले होते। त्याच्यामुळे मला फारशी माहिती नाही, पण एक व्हॉट्सॲपवर फिरत होतं, ते आता खरं इन्व्हिटेशन आहे का नाही हे मला माहिती। तर सुप्रिया सुळे आणि संजय राऊतांनी शिंदेंवर हल्लाबोल केला असं पाहायला मिळतंय। शिंदेशिवाय शपथविधीची तयारी नाकारता येत नाही असं राऊतांनी म्हटलंय।